डायरेक्ट शेतकऱ्यांना मतदानाला अधिकार ठेवा, म्हणजे किती येतात निवडून बघा. हे सगळे डायरेक्ट एका साईडला ते जेवढे त्यांनी पैसे ते गुंतवा, तो डायरेक्टली प्लॉट घ्या आणि त्यांनी तेवढ्या 28 कोटीचा परत जिंकून दाखवा. आम्हाला माहिती आहे, माझी शेती तेच आहे, त्यांना खेटूनच आहे, त्याला खेटूनच बांधे. मला 4 एकर माझी. तुमच्या पण आता बाजार वाढेल ना, काय करायचं बाजारावरून? शेतकऱ्याचे पैसे खायचे आणि लोकांचा तळतळ घ्यायचा. लय उडून टाळलं मला ना, ती जास्त 10 12 13 14 15 कोटीची असेल. 10 तर कोटी आणल्यात. निम्म तर निम्म फाळकाच आहे. ती टमाटे मार्केट हे चालू करायचं श्रम गाडवाची पुण्य. संजय काळेची काय तरकारी येते त्याचा एपीएमसी मार्केटमध्ये काढा सगळ्या. शेतकरी माल नसा आणला यांनी कुणी आहे घातली असती. आमच्याच पैशातून टॅक्स आहे, यांनी त्यांच्या बापाच्या घरून पैसे आणले चोऱ्या करून. नमस्कार, जुन्नर टाइम्समध्ये स्वागत आहे. माझ्यासोबत नारायणगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रामदास बाळ सराफ आहे. त्यांना आपण काही प्रश्न विचारतोय या बाजार समितीच्या ह्या ज्या अवस्था झालेल्या खरेदीच्या बद्दल. नमस्कार. नमस्कार साहेब, आता तुम्हाला सर्व मीडियामध्ये विषय 28 कोटी रुपये 10 एकर आहे रे. ती घ्यायची गरजच नव्हती ना. 13 एकर तर शिल्लक होती कुठं हायवे टच, बरोबर. आणि ही आउटसाईड जागा आहे. मार्केटपासून किती फूट लांब आहे? ती जवळपास 600 700 800 फूट लांब आहे, मीटर लांब आहे, बरोबर ना. आणि मग त्यांचा आणि तो आकार बी येईल, पुढचा फ्रंट कमी आहे, मागे जास्त आहे. तिथे लय उडून आलं 2 लाख रुपये 3 लाख रुपये गुंठा. सगळं पुढची जागा 3 लाख रुपये गुंठे जायची, पाठीमागे लाख रुपये 1.5 लाख रुपये गुंठ्यात जाय. एवढी जागा घ्या, एवढा महागा एखादा वेडा माणूस म्हणे एवढे 28 लाख. तिथे रेटच झाले नाही त्या रोडला. 28 म्हणजे तिथं एवढे रेट कधी झालेच नाही. एखाद्या शेतकऱ्यासोबत खुश होईल एवढे शेतकरी. ते 10 पिढ्यापासून खातील. 10 एकर 28 कोटी काय खावे. तिथे लय उडून मार्केट समोरचा एक प्लॉट होतो 70 गुंठ्याचा, ते तिथे ते तरकारी मार्केट तिथं 5 लाख गुंठे त्याला मला विकली गेलेली आहे. त्याला 2 वर्ष असेल फुलसुंदरांची. त्यांच्या समोरच आहे, तिथे अजून डेव्हलप चालू आहे. आता येणे करून तिथं प्लॉटिंग चालू आहे. 70 गुंठ्याचा प्लॉट होता. तरकारी मार्केट बसलं असतं आरामशी यांचं. घेतली नाही तिथं काय पैसे मिळाले नसते. समोरच्या पार्टीने 5 लाख रुपयांनी यावर झाले होता. आणि ती मार्केट जवळ ती ना, मार्केटच्या समोरचा पुढचा रोड टच मार्केट या साईडला या साईडला ते प्लॉट. मार्केट आपल्या 5 लाख रुपये तरकारी गेट आहे ना, त्या समोर झालेला आहे. 3.5 कोटीला जागा गेली असते. हा, मग ती जवळ होती ना तुमच्या मार्केटच्या हासी या जवळ एकदम पार. जागेमध्ये काय दोष? त्या जागेमध्ये यांना मोठा काहीतरी गफलाच केला यांनी. अहो तिथे लय उडून जवळ ती 10 कोटीच्या पुढे जाणार नाही. 10-15 कोटी लय उडून डोळे एखादा असतात. 10 कोटी असं कोण येणार नाही. का यांच्या बापाच्या घरचे पैसे नाहीत. आम्ही शेतकरी, आमच्या मालाचे पैसे आम्ही रोज तरकारी घेऊन येतो. तिथं रोज माल असतो माझा. हे तरकारी रोज एक दिवस खाडा नाही तरकारी मार्केट. तांबट तरकारी हे आमच्याच पैशातून टॅक्स आहे. यांनी त्यांच्या बापाच्या घरून पैसे आणले चोऱ्या करून. शेतकऱ्याच्या घामाच्या पैशातून यांनी केलेले. शेतकरी माल नसता आणला यांनी कुणी आहे घातली असती. शेतकऱ्यांनी माल पिकवला नसता आणि त्यांनी त्या मार्केटला न्यायला नसता तर मग कुठं टॅक्स गोळा झाला असता. सर्वजण शेतकरी यांच्या एका संचालकाचा माळाला तरकारी चालू आहे का दाखवून द्या. एका संचालकाला तांबाटे चालू आहे का? एका संजय काळेची काय तरकारी येते त्याचा एपीएमसी मार्केटमध्ये काढा सगळ्या. संजय काळेचा कुठला तरकारी माल मार्केटला येतोय, कुठं तांबाडं पिकवलीत दाखवून द्या तुम्ही. नियोजन केलं त्यामुळे एवढे पैसे जमा झाले. अहो नियोजन तांबाडं मार्केट कोणी चालू केलं? ते म्हणतात मी केलं, संजय काय म्हणतात ते आपले हे गावडे का ना, तो श्रीराम गाडवे यांनी केले चालू तांबाडं मार्केट. नाही ही तांबाडं मार्केट हे चालू करायचं श्रीराम गाडवेची पुण्य. ही शेतकऱ्यांना तुम्ही श्रीराम गाडवेला विचारा तांबाडं मार्केट कोण चालू केले. मला आठवते ना, तांबाडं मार्केट हे श्रीराम गाडवेने चालू केलेले. कोण लोक विसरतील पण त्या माणसाचे उपकार आहे शेतकऱ्यांवर. त्यांनी पेपरला नोटीस दिली होती, कोणाला जागा घ्यायची म्हणजे विकायची असेल आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. कोणी कॉन्टॅक्ट करत नाही, फक्त कोर्टानेच केला. मग काय करायचं? कुठली जागा विकायची? जागा आम्हाला विकत घ्यायची. काय करता? इथं कॉलनीची तुमच्या आहे ना, इथं 10-12 एकरचं प्लॉट समोर इरिगेशनचा. आता आमच्या ग्रामपंचायत 2 एकर दिलेली आहे त्यांनी पाणी पुरवठ्याला. राहिली इरिगेशनची जागा तरी कमीच आहे. ती गव्हर्नमेंट जागा तुम्हाला कमी शुल्कात भेटली असते का नाही? शिवाय हायवे टच आहे.
आमदारांच्या बंगल्याच्या समोर. तुम्हाला काही एवढी जागा लागत नव्हती ना. तिथे 13 एकरचा प्लॉट आहे, तो तर चांगला डेव्हलप वेल सेट आहे. तिथं काय खर्च आहे तुम्हाला? आहे का काय खर्च? तुम्ही बघितलं 13 एकरचा प्लॉट? पाहिलंय? तिथं काय खर्च आहे का? काही नाही. काय करतो रे सपाट? अहो मी यांना इथं पैसेच खायचे. मी शपथ घेऊन सांगतात तर मी कोणत्याही बेकायदेशीर अहो सोडून द्या. तिथं दोर लय उडून टाला मला ना. ती जे असं 10 12 13 14 15 कोटीची असेल, 10 तर कोटी आणल्यात. निम्म तर निम्म फाळकाच आहे. आम्हाला माहिती आहे, माझी शेती तेच आहे. त्यांना खेटूनच आहे, काय बोल त्याला खेटूनच बांधे. किती? मला 4 एकर माझी. तुमच्या पण आता बाजार वाढेल ना मग. काय करायचं बाजारावरून? शेतकऱ्याचे पैसे खायचे आणि लोकांचा तळतळ घ्यायचा. मला वाटलं तुम्ही खुश झाला असेल. चला आता इथं अहो आमच्या यांचे ऐकून घ्या, यांच्या घरचे पैसे नाही, मग यांनी स्वतःचे पैसे गुंतवा ना तिथं. हे सगळे डायरेक्ट एका साईडले ते जेवढे त्यांनी पैसे ते गुंतवा, तो डायरेक्ट प्लॉट घ्या आणि त्यांनी तेवढ्या 28 कोटीचा परत जिंकून दाखवा. अरे याने केलं तरी खपडणार नाही का? वेळ लागले का लोकांना? पुढचा फ्रंट केवढा आहे हा? तुम्ही तो प्लॉट घेतला, बघितला जाऊन, हे लाखाचा आहे. अहो कुठे लोकांची दिशाभूल करता तुम्ही? ते म्हणतात जे माझ्या विरुद्ध बोलल त्याच्यावर मी आबरू नुकसानी हा करा माझ्यावर आबरू त्याला म्हणा माझ्या कर. रामदेव बाळासर माझी सरपंच बोला, कर म्हणा माझ्यावर. पैसे धाडले त्याच्यात. आमचा आरोप, माझा सिद्ध आरोप आहे. आम्ही शेतकरी माल घेऊन येतो बाजारात म्हणून तुम्ही आमच्या पैशावर टॅक्स आहे. तुमच्या पदरचे पैसे नाहीत त्यांचे, संचालकांचे. कुठल्या संचालकांचे पदरचे पैसे आहेत? मी ग्रामपंचायत सरपंच होतो म्हणून माझे पैसे होते का? आमच्या मनाची मर्जी आहे. संचालकांनी आम्हाला अधिकार दिलाय, संचालकांना ही जमीन घ्यायचा, बाकी कोणी वळवळ. अहो मग तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांना बोलवा आणि घ्या ना मीटिंग. मार्केट कोणाचं आहे? यांचं मालकीच आहे का? शेतकऱ्यांचा मालच. शेतकऱ्यांनी माल नाही आणला का एका कुठं आई घालतील? तुमचा काही वैयक्तिक राग आहे का? माझा कोणावर राग नाही बाबा. म्हणजे काय राजकीय दुश्मनी वगैरे? काय नाही, कोणाची एकाची कोणाची दुश्मन नाही. मी शेतकरी आहे, मी शेती माल मग घेऊन येतो तिथं. माझं बोलणं सोडे थोडंच. काही काही लोक होती तिथं आज पत्रकार परिषदेला, ते म्हणत होते काळे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है. हो ते आता त्या प्रत्येकाचे चमचे असणारच कोणाचे. आता मी सरपंच होतो, माझ्या काळात माझे कार्यकर्ते असणारच ना. मी शेतकरी म्हणून बोलतो, बाकी कुठलं काही बोलत नाही. शेतकरी काय म्हणतात तुमच्या हो परिषदेत? सर्रास शेतकरी नाराज आहेत. चांगलं म्हणत असेल ना कोणीतरी? कोणच नाही म्हणे चांगलं. डायरेक्ट शेतकऱ्यांना मतदानाला अधिकार ठेवा. म्हणजे किती येतात निवडून बघा. ज्याचा शेतीचा माल येतो मार्केटला त्यांना मतदानाला अधिकार ठेवा. मोक्याची जागा वारंवार भेटत नाही. 10 एकर भेटणं सोपं नाही ना, म्हणून घेतलं. अहो कुठे ती आउट साईडला आहे. ही का मोका ना काही तुम्हाला दिसते? ही मोकी जागा आहे ना. इरिगेशन मोकी जागा आहे ना. आमदारांची म्हणजे माझी आमदारांची शाळा पण आहे. ती इकडे एका साईडला, पण तिकडे तरी कमी आहे ना. तुम्ही जाऊन तो स्पॉट बघा घेऊन या. किती रिकामी, अख्खी कॉलनी रिकामी पडली आता. आम्ही प्रस्ताव पाठवले होते, आम्हाला तेवढेच प्रस्ताव आले. कोण आम्ही म्हणतो? काय करणार? अहो तुम्ही मागणी केली नसेल याची. तुम्ही मागणी केली का? नाही ना. तुम्ही शेतकऱ्यांना विश्वास घेतले का? काय तुम्ही सल्ला द्याल संजय काळेंना? व हे चालले आता चुकीचं आहे बोललो. जो शेतकऱ्याचे पैसे खाईन त्याचं पार वाटो होईल. शेतकरी कष्टाने पैसे, त्यांच्या मालाचे पैसे येतात, त्याच्या मालावर टॅक्स होतात, तो त्याचे पैसे येतात. 21 तारखेला शेतकऱ्यांचं आंदोलन हा. आहे. संजय काळेंनी तिथं काही लोकांना सांगितलं का अजिबात त्या आंदोलनाला जाऊ नका, सगळ्या व्यवहार बरोबर आहे. जो शेतकरी आहे ना तो जाणार, आणि त्याचे चमचे आहेत ना कोण त्यांचे, ते जाणार नाहीत. आता आमच्याकडे शेतकरी, आम्ही जाणार. तुम्ही येणार आहे? आम्ही येणार, मी शेतकरी म्हणून येणार. तुम्हाला काही आंदोलनात काही राजकारण वगैरे वाटतं? काय ना, मला नाही वाटत, हे चुकीचं आहे. जो त्यांच्या बाजून जाईल ना, समजा उद्या माऊली खंडागळे त्यांच्या बाजून गेला असता, ही संचालक आई म्हणते यांनी पैसे खाल्लेत. उद्या हे काय नाही 5-6 ते बाजूला आहेत ना, ते त्या बाजून गेले. यांनी बोललो यांची मिळून मिसळून वाटणी झालेली यांची. हे इथं 13 एकरचा प्लॉट आहे तुम्हाला, तिथं पाय तिथे करता तो हायवे टच शिवाय त्याला परमिशन नाही ना भेटत. कोण म्हणतं नाही भेटत? हे म्हणतात अहो सरकार त्यांचे, सगळं त्यांचे. तुम्ही मागणी केली का साहेब परवानगी? गव्हर्नमेंटकडे परवानगी मागितली का तिकडे? बघा आम्हाला इथं काय करायचं. आणि तांबट मार्केट श्रीराम गाडवेने चालू केलेले. तुम्ही श्रीराम गाडवेला विचारा मुलाखत घेऊन.
कारण आम्ही जेव्हा स्टार्टला मी पहिली तांबडे येत होती ना, आम्ही पहिली इथं बाई दिलेलं द्यायचो. जेव्हा श्रीम गाडेवाला आम्ही बोललो हे तांबडे चालू, त्यांनी त्या बिचाऱ्यांनी श्रेय घेतलेले. तो म्हणतो ना मी बांधले, मी चालू केले.